नमस्कार, स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कैरीचं पन्ह कसं करायचं ते पाहणार आहोत। यासाठी मी इथे 2 तोतापुरी कैरी घेतलेली आहे। थोडीशी मऊ पडलेली आहे, पण पन्ह्याला रंग छान येतो, त्यामुळे मी मऊ पडलेली कैरी वापरत आहे। 2 कैरीचं साधारण 10 ते 12 ग्लास एवढं पन्ह बनतं। ही कैरी मी धुवून घेतलेली आहे। ही दोन्ही कैरी आपण कुकरमध्ये घालणार आहोत। त्यानंतर 2 ग्लास पाणी घालायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या। कैरी मऊ शिजली पाहिजे। 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर संपूर्ण थंड करायचं, मग उघडायचं। कैरी पहा एकदम मऊ शिजलेली आहे। आता ही बाहेर काढून घ्यायची आणि त्यातला सगळा पल्प काढून घ्यायचा। याच्या सालीला जे पल्प लागलेला आहे ते सुद्धा आणि कोयला जे पल्प लागलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित पैकी काढून घ्यायचं। उन्हाळ्यामध्ये पन्ह पोटाला फार थंडावा देतं, त्यामुळे एकदा तरी उन्हाळ्यामध्ये पन्ह बनवा। आता हा सगळा पल्प काढून झालेला आहे। आता यामध्ये एक मोठी वाटी भरून गूळ घालायचा आहे। इथे मी मोठी वाटी गच्च भरून गूळ घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ घालायचं। मिक्स करायचं आणि गूळ विरघळण्यासाठी आपण 1 तास असंच ठेवून देणार आहोत। 1 तासानंतर गूळ बघा व्यवस्थित विरघळलेला आहे। हा पल्प आपण महिनाभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आता हे पल्प आपण गाळून घेऊयात, म्हणजे गुळामध्ये आणि कैरीमध्ये काही शिरा वगैरे असतील तर त्या पूर्णपणे निघून जातील आणि स्मूथ असं हे आपल्याला पल्प बघायला मिळतं। आता पन्ह कसं बनवायचं तर एका ग्लासमध्ये 2 मोठे चमचे भरून हे कैरीच्या पन्हाचं पल्प घ्यायचं। थंडगार पाणी ओतायचं, मिक्स करायचं आणि पन्ह आपलं तयार आहे। महिनाभराचं एकदाच पल्प बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बनवून पिऊ शकतो। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील।